मग दादा, आता पुढे फ्युचरचा काय प्लॅनिंग तुझा? फ्युचरचा हा, आता एवढं तू शिकून आला तिकडून, मग तेच ना, आता पुढे जाऊन काय करायचं काय तुला नेमकं? अगं येडे, हा बघ आता मस्त माझं एवढं शिक्षण झाले, माझ्या डोक्यात असं चाललंय ते गावातच काहीतरी व्यवसाय टाका. व्यवसाय? हा, अरे एवढं तू शिकला आणि तू व्यवसाय करणार का? अरे सगळे शिकून नोकरी लागतात. अगं नोकरी काय काय सगळेच तर नोकरीच लागतात ना, पण माझ्या शिक्षणाचा उपयोग इकडे बी झाला पाहिजे ना, 4 लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि मी काहीतरी व्यवसाय टाकला का 4 लोकांना कामं लागतील, हा घर चालेल त्यांचं. बरोबर आहे दादा, तू किती विचार करतो ना रे सगळ्यांचा. खरंच भारी राव तू, खरंच सगळ्यांपेक्षा वेगळाच आहेस. मग वेगळा विचार करावा लागतो. ते हाय दादा. हा, मला सांग, तू तिकडं शिकायला गेला, मग तिला कोणतरी आवडली असेल ना रे, कोणतरी मुलगी? अगं येडे, मी तसल्या जर लफड्यात पडलो असतो तर एवढं शिक्षण झालं असतं का? हा, तसलं काही नाही माझं. अरे आता तसं नाही, आता कसं तू पण वयात आलाय नाही का, आता तुझं लग्नाचं वगैरे बाबा बोलतीनच, म्हणून म्हणलं आधी विचारून घ्यावं तुला तुझं हाय का नाही का. उगाच मग भानगडी नको पुढे जाऊन, परत तुझं असलं मग परत बाबांनी तुझं लग्न ठरवलं परत नाही का. तसं काय असलं असतं तर मी सांगितलं नसतं का तुला, आणि तुझ्यापासून लपवलं असतं का? कधीच नाही. आता जे बाबा बघते त्याच्यावरच करू, पण आधी मला व्यवसाय करायचा. हा चालेल. आणि तसे बाबा आहेच सपोर्ट करायला आपल्याला, आणि मित्र आहेच, काही मदत लागली तर मला नक्की सांग, मी नक्की करण. तुझं शिक्षणाकडे आहे ना लक्ष? हा, माझं चालू आहे शिक्षण. मी तर दिशीन फक्त दादाकडे लक्ष, तुझं शिक्षण राहीन तसंच. नाही रे दादा, माझं चालू आहे, तुझ्याकडे पण लक्ष, शिक्षणाकडे पण. माझ्याकडे नको देऊ लक्ष, तू तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे, बाकी आम्ही आहे सगळं करून घ्यायला. हो काय? हा. बरं, कुठे गेलेस बाबा? बाबा बाहेर गेले तिकडं, येते नाच आता, वेळ झाली त्यांची यायचीच तशी. ते बघ आलेच बाबा. अहो बाबा, तुमचाच विषय चालू होता. काय विषय चालू होता? काय नाही, थोडं मला दादाच्या लग्नाचं नाही का थोडस मस्करी केली मी. लग्नाचं कुठं हातच काढते? लग्नाचं पण बघायचंय, पण तू अरे नोकरी पाण्याचं काहीतरी बघ ना. हे बघा बाबा, आता मस्त एवढं शिक्षण झाले, माझं काही नोकरीत मन नाही लागत, मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे गावात. हो, तुझ्या मनाने काय पण कर, पण चांगलं कर. चांगलंच करणार. तू कसं तुझा व्यवसाय वगैरे जरी चांगला चालला तरी परदेशात तुझं लग्न करून टाकाय मी मोकळा झालो. अहो माझं कुठं लग्नाचं घेऊन बसले तुम्ही? ह्याच्या लग्नाचं बघा. मी किती लहान आहे अजून, तू मोठा आहे बाबा, तुझं बघू आधी पहिले. माझं आधी व्यवसाय होऊ दे, मग मी माझं लग्नाचं बघा. ठीक आहे, मी मग काय करतो, दोघाचं पण तुमच्या लग्नाचं बघतो. बरं, जेवाय झालंय जेवायला? जेवाय वाढ. हा वाढते मी. चल, परत लग्नाचं घे. हा ना, मग काय कुणाला काय काय म्हणता? काम नाही केलं तर भाकर तुकडा तरी कोण द्यायचं आपल्याला? किती विचारलं, 10 घरं फिरलो तरी कोणी म्हणा ना आम्हाला काम करायची गरज आहे, कामाला ठेवतो. बघा ना, कुणालाच माहित आहे, लोकांची चुकी नाही, जर कामच नाही कामच नाही तर आपल्याला तरी कुठून काम देते? भूक लागली असेल ना तुला? हा बाबा, पण आता भीक मागितली तर चीज बी आपल्याला म्हणते ना, चायला एवढी दिसतेत नीट नाटके, भीक मागत आपल्याला भीक कुणी द्यायचं नाही. म्हणते हातपाय चांगलेत, काम करून खा. काम तरी पुढे करायचं. तुम्ही एक काम करा, हा थोडा आराम करा. हा, थोडा आराम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हा, मी बसत येतो. हा, काय करावं देवा, तू तरी काहीतरी सुचव रे. गरिबी लय वाईट असते. गावात नाही दिसती. चल बर. होय, कुठं आलाय तुम्ही? नवीनच दिसतंय गावात. हा, नवीनच आहे तो. या इथं उभा. नवीन दिसतंय. कस काय इकडं? काय कसं काय येणं केलं? काय नाही, ते काम शोधत होतो. काम? हा, बाबांनी. काय लग्न नाही झालं वाटतं तुमचं अजून? काम नाही, दोघंच आहे का? हा, तुमच्याकडे काही काम असेल तर द्या आम्हाला, आम्ही करू. आहे ना, तुम्हाला काम पण देतो. आणि लग्न झालं का तुमचं? नाही. लग्न बी करतो तुमच्या सोबत. कसं काय काही पण बोलतात. दोन्ही काम होतील की तुमची? काम करायची गरज नाही तुम्हाला. हा? नाही.
बापाला लावायचं का आम्हाला, तुला फुकट पगार देतो चल. नको हा नको चल म्हणा. नको म्हणलं तुला कळतं का माझं सांगितलेलं. नको म्हणलं ना तुम्हाला मी. अगं तुला देतो म्हणलं ना, तुला फुकट पैसे देतो ना सगळे. हा बापाला लाव कामाला. पण नकोय ना मला तुमचा फुकटचा पैसा. मला काही काम असेल तर सांगा, मी गोट्यात शेण म्हणलं तरी काढत. अगं देतो म्हणलं ना, मग जा ना. हा तुला पगार पण देतोय ना, फक्त माझ्यासोबत लग्न करावं लागेल तुला. आहे का तयार सांग. कर फक्त हा? समजा सुरळीत होत. तुला एवढे दिसायला चांगली नाही, तुला असं फिरती. असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही जा बरं इथून. मला एक सांग, तुला असं वाटत नाही का जरा भांगल्यात बिंगल्यात राहावं तुला? हा चांगलं गाडी बिडी असावं वाटत नाही का? मग देतोय तुला चांगलं काम तर. मस्त वाटतं, पण गरिबी वाईट असते ना. हो की. म्हणून सूत्र सोबत हा? झाले. नाही, मी बाबांना विचारून बघते. बाबांना? हा बोलो बाबाला. बाबांना उठव. तुला चांगलं सांगतो, तुला चांगलं भाषा सांगतो तर समजणच तुला. बाबा बाबा, हे कुशाल झोपले. ही पोरं काय म्हणतात बघा ना. बळच माझी छेडकार राहिलेत. अरे लेकरांनो, आम्ही पोट भरायला आलो तर कशाला रे त्रास देताय? त्रास कुठला दिला? उलट तुम्हाला चांगली संधी दिली ना. हा पैसे देतो म्हणलं तुम्हाला कामाला आपल्या इथे ठेवू. तुम्हाला चांगलं काम आहे. रानातली कामं जमतात ना. हा रानातले काम आपल्या रानात तुम्हाला कामाला ठेवतो. पुरीला बसून पैसे देतो, पगार देतो. हिला ह्याच्यासोबत लग्न करावं लागेल. नाही माफ करा. चल लग्न का? बाबा, ए तुम्हाला म्हाताऱ्या, तुला एका भाषा सांगितलं कळतं का? हा? जरा नीट- चांगलं नीट चांगलं बोला म्हणजे माझं. तू शांत बस. चांगलं देतोय ना तुम्हाला काम वगैरे. असं करावं भलं तो म्हणतो माझच कर रे. आयला हे गरिबांना पण लय माझा आला या. आम- ए म्हाताऱ्या, तुला चांगलं सांगतो ना, तुझं कल्याण होईल ना. अरे गावात कोण नवीन माणसं आलं की तुम्ही त्रास देता. मला भांडवळांना निघा तुम्ही. चांगलं सांगतोय. चांगलं काय नाही सांगत आव, त्यांना चांगलं सांगत तू काम देत होतो आपल्याकडे. हात तर- तुम्ही किती शान येत ना मला माहिती. चला निघा. हात धरून हा, दुसऱ्या माणसाला तुम्ही लगा बाहेरच्या माणसाला त्रास देता तुम्ही. बाबा काय अडचण होती तुमची? काही नाही, कामाच्या शोधात आलो होतो. 4-6 ठिकाणी विचारलं कुठं काम भेटाना, म्हणून म्हणलं आराम करतो. पोरा लेकराला त्रास द्यायला लागले. जाऊन द्या, ते पोरासोरांचं असंच असतं. बरं काय काय काम शेतात काम करता का तुम्ही? काही पण करणार हो. लय कामाची गरज आहे. बरं चालेल. तुम्ही ही मुलगी आहे ना तुमची? मुलगी आहे माझी. बरं बरं चालतंय. तुम्ही दोघं पण चला माझ्या बरोबर. मी लावतो तुम्हाला काम. पण परत काही नाही नाही, हे पोरांचं मी बघतो. या पोरांचा बरोबर मी बंदोबस्त करतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. चांगली चल. माणसं दिसतील. चल. चल चल बाय चल. वाव, किती सुंदर फोटो आले. बाबा, हे कोण? ते गावात आपल्या कामगार म्हणून कामगार ठेवतो जनरेशन. कामगार म्हणून ठेवता वय यांना? यांना गरीब आहे ते. अहो गरिबी म्हणून कोणाला उचलून आणतान का तुम्ही? कोणाला पण नाही. काम करू बाळा. अहो तुमचं वय एवढं झालंय, मला नाही वाटत तुमच्याच्याने काही काम होईल म्हणून. मी सगळे करीन, धुणे भांडी तुमचे, घरचं फरशा करून झाडून राहणार सगळं करेन. तुला मदत करेन ना ते कामामध्ये. कोण? ही मी एकदम मदत करणार? हिरोईन सारखी दिसती बघा, चेहऱ्याला किती मेकअप थापलाय. अहो मला नाही वाटत ही काम करण म्हणून. काम करायच्या ऐवजी मेकअपच थापत बसन. आम्ही दुसरीकडे जातो. ठीक. नको नको, तुम्ही थांबा. ऐका. हो, ऐक बाई, हा. काम करते तुला घरात मदत करेन कामाला. बाबा अरे घराला राखण जरी बसलं ना तरी लय झालं. आपल्याला काय थोडंफार शेतात जरी देखरेख जरी केली, बायांच्या माग म्हातारा उभा राहिलं ना तरी चालतंय आपल्याला. थांबा बाबा, मी जे सांगन ते काम करताना तुम्ही हो बा, सगळे करा. शेतातलं सगळं तुम्ही बघायचं आणि घरातलं तू सगळं बघायचं. धुणं भांड्यापासून तर सगळं काही, आणि शेतातलं पण तुम्ही. आणि सगळे अपडेट मला देत राहायचे. आणि तू पण, मी बघन तू कसे काम करते कसे नाही, त्याच्याहून ठरवलं जाईल तुम्हाला ठेवायचं का नाही. चला मग लागा कामाला. अरे बाई ती उपाशी तापाशी आहे तर त्यांना वगैरे खाऊ पिऊ घाल. आहा, आधी काम नंतर जेवण बाबा. एक माझं त्यांना जरासे खाया पियाला घालून दे अगोदर. उपाशी आहे तर किती दिवस झालं खाल्लं नाही काय नाही काय कळतं का नाही तुला? बरं ठीक आहे, तुम्ही म्हणतात ना तेवढंच. त्यांना जेवायला आता जेवायला देतोय पण ना, चला बाबा. उद्या ना काम करायचं नंतर जेवायला भेटणार. आम्ही तिकडे गोट्याकडे थांबतो. तिथं आणून द्या. नाही नाही चला तिकडे. का आणून द्यायचं? घराकडे चल. चल घरात ताट घे. चला.
कोण आहे ती होय काय करता इथं काय नाही, गवत उपटते. हे आळं करायला सांगितलं आणि त्यांनी व्यवस्थित. कोणी आमच्या पप्पांनी हा. कधी बघितलं नाही. नाही, आजच आलोत ना नवीन. ते काय झालं, काम भेटत नव्हतं आम्हाला कुठं. मग तुमच्या पप्पाने आम्हाला काम दिलं, मग त्यांनी सांगितलं की एवढं करून घ्या तुम्ही. अच्छा म्हणजे पप्पांनी तुम्हाला कामाला ठेवलं का इथं हा, आम्हाला माझे बाबा बी आहेत तिकडं. हा, हा, हा. नाही मी मुलगाच आहे त्यांचा हे आमचंच आहे सगळं हा का? नाही काय नाही राहू दे जेवण बिवण झालं हा, आता जेवण केलं हम्म. मग इकडं आले. मग काय? ते वडील आहेत का हा, शिक्षण वगैरे काही तुझं शिक्षण झाले 10वी पर्यंत. मग पुढे शिकायची काही इच्छा नव्हती इच्छा मस्त होती, पण शिक्षण घ्यायला काय थोडे पैसे लागतात तेव्हा, म्हणून नाही शिकले. नाही आता काय हरकत नाही आता इथं काम करता करता तुझं शिक्षण बी पूर्ण होईल मी नाही. करतो तुझं ऍडमिशन नाही, नको. काय बोलला तू तू करतो हिचं ऍडमिशन? मग अरे मला काही कळतच नाही. बाबांना काय झालंय, तुला काय झालंय? तुम्हाला सारखी काय समजसेवाच करायची असती का? अगं आता हाय मुलगी हुशार तिला शिकण्याची इच्छा आहे ऐक- करू दे शिक्षण पूर्ण ऐक ना, त्यांची एवढी परिस्थिती नाही शिकण्यासारखी. तिच्यासाठी आली ना ते कर. आणि काय ग, काम सोडून गप्पा मारायला लावल्या का? गपचूप आळ कर. मग काय तर काय करते? अगं, तेवढंच पुण्य लागेल तिचं शिक्षण कम्प्लीट झाल्यावर नाव काढीन ते आपलं आहेत ना मस्त आपल्याकडे पैसे काय नको पुण्य बिन्य. आ जे झालंय ते खूप झालं आता. काय तू तू आणि बाबा सारख्याला वारकेच आहेत बाबा. काय करू बाई मी, मला काही कळानाच. नाही, जाऊ द्या. आणि मी आता शिकून तरी काय करणार आहे हो? आणि शिक्षण करायचं तर काही ही वय राहिले माझं अरे, तेव्हा. शिक्षणाला वय नसतं हा काय दादा तुम्ही बोलले. आणि बस झालं आता. बोलले त्याच्यातच लय समाधान झाले. जा काम कर. आणि बरं, करा कबाब व्यवस्थित. कुठे? लाकडं फोडतात. ठीक आहे, करा लवकर. बघून काम करा इच्छू काट्याचं हो काम झाले पाहिजे. करते न ते चल चल. तू चल, तू चल. गप्पा कमी, काम जास्त. काय हा, लगेच. कर. काय झालं बाळा, कोण होतं ते? काही नाही बाबा, ते मालक आहेत ना, त्यांचा मुलगा. आणि असं काय नाही, काही नाही बोलले ते. हा ते उलट चांगलं सांगत होते की तुझं शिक्षण झालं नसेल तर मी शिकवतो असं तसं. ऐक, शिक्षणाचं नको आणि काही नको म्हणून आम्हाला काम करू नाही तर परत इथून हाकालो ना परत ओढाओढ होईल बघ जीवाची. तेच ना, त्यांना तेच म्हणलं. आता काय शिक्षणाचं वय थोडी राहिलंय माझं, आता मी काम करते ना. काम करतो म्हणावं, आपलं काम करायचं मग माणसं जीव लाविते. हा. लय भानगडीत नाही पडायचं. नाही. शिकल्या सवरलेलं लेकरू दिसत होतं. हा, त्याच्या मस्तीत तसे बोलत होते. त्यांना वाटलं शिकल्यावर ह्यांचं बी कल्याण होईल. पण कशाला आता शिक्षण? आपली असली पंचायत आपल्याला आपण साठली म्हणजे एखादी पोरग बघून लग्न करून दे. तुम्ही म्हणता ना तसं. चाल चाल, तेवढं सरपण टाकू पलीकडे. बाबा ती जागा बघितली तिथं ते व्यवसायासाठी चांगली हा हा मग चालतंय की कर तुझ्या मनाने, मग तिथं व्यवसाय चालू कर. मग मग ते काम चालू करून घेतो मी लवकर मग तुम्ही एकदा बघितली असती तर येतो मी एक दोन दिवसात, मग बघू आपण तिथे आले जागा. बरं ऐक, मी काय म्हणतोय, पाहुणे येतील आता, मुलगी बघितली तुला. बाबा तुम्ही कशाला बरं बघायचे एवढ्या लवकर आधी व्यवसाय तो माझं भाऊ द्या ना मला पायावर उभा राहू द्या. व्यवसाय होईल, कामधंद्याला लागशील तू, त्याचं नाही काय मी म्हणत, पण आपल्या तोला मोलाची पाहुणा आहे ती. एवढं आहे आता तुम्ही काय वाईट करणार का पण बघून जाते ना आपण लग्न नंतर न बघू. अरे दादा, पोरगी लय हुशार आहे, चांगलं तिचं शिक्षण झालंय. आणि तेवढं तुझ्या व्यवसायाला पण थोडी हेल्प होईल तिची. अरे गणित अशी सॉल्व्ह करती, तुझ्या आयुष्यातच काय तुझ्या बिझनेस मधलं गणित ती सॉल्व्ह करत बघ तू. तेवढं आहे पण बघा आता तुम्ही म्हणताय ते घेतो बघून पण ऐका हा बोल. लग्न लगेच नाही हं? अरे नंतर न लाव. राम राम. राम 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 राम. बसा. बसा बसा. बरं आहे मग. हा बरं आहे की. तुमचं बरं आहे, बरं आहे. कसं झाला प्रवास? चांगला आहे, व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. ही मुलगी आहे आमची, हा प्रीती नाव आहे त्याचं. छान आहे मग बाकी काय नाही बाकी काय नाही आता. मुलाचं काय नाव आहे? अक्षय अक्षय. तुम्हाला तर सगळं सांगितलंच असेल ना हा, सगळं सांगितलं. की शिक्षण वगैरे भरपूर झालेलं पण सध्या मला व्यवसाय करायचा आहे आधी हा का? हा म्हणजे मुलगी छान आहे पसंत आहे मला
पण जरा लग्नाची घाई नको. पसंत आहे मुलगी तुला? आता तुम्ही म्हणताय म्हणून लगेच पसंत केली तू मुलगी? हा, आता छान बी कशाला वेळ वाया घालायचा. मग पसंत असेल तर कशाला वेळ घालवायचा? मग नंतर व्यवसाय करता येईल ना की तुम्हाला? नाही नाही, तसंच काम आहे. आधी नाही नाही. आधी व्यवसाय, मला माझा व्यवसाय नीट रांकीला लागू द्या, मग लग्न. मग बाकीचं काय असेल ते करून घेऊ. आणि मुलीचं शिक्षण किती झालं? माझं एम.कॉम झाले. ओ वा वा, छान छान. बघ म्हणलं ना गणित शिक्षण सॉल्व्ह झालं कर. तिथं बरं. काय हरकत नाही. मग काय करू, जमून ठेवू. चालतंय, जमवून ठेवू आपण. चालतंय मग. जमवायचं कधी? आता जमवायचं का 1-2 दिवसानंतर ना मग आम्ही तुमच्या घरी येतो, मग हा, मग तसं करा. तुम्ही जमवून एकदा घरी ठेवू या. मग आपण. आहे का नाही? चल वहिनी, तुला मी ना घर दाखवते. चल. दाखव. बाकी काय चाललंय, बरं आहे का? बाकी काय नाही. काय आता व्यवसाय करायचा आहे? ते, व्यवसाय बघू का आता, म्हणजे जागा बघितलेली आहे. तसं काय ठरलं नाही का अजून? आणि व्यवसाय असा करायचा की माझ्यामुळे सगळ्यांना बी कामधंदे लागले पाहिजे. आता गावात बेरोजगार तर भरपूरच आहेत. अच्छा, हा. आता शिक्षण एवढं झालंय म्हणलं त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. नाही, बरोबर आहे. मुलगा गावातल्या कसा लोकांना बी माझा फायदा होतकरू आहे. मुलाचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. तो होतकरू आहे. तो बिझनेस म्हणून द्या, काय म्हणून द्या, कुठं पण तो आवडलंच याला. हम्म. पोरींनो, हा अरे स्वयंपाकाचं बघा जरा शिक. अहो, स्वयंपाक कशाला आहे? का? नाही, स्वयंपाक काय आपलं नॉर्मल. बरं, मग नाश्ता? हा, नाश्ता वगैरे करू. नाश्त्याच्या हा. बरं, नाश्त्याचं बघा. चला तोपर्यंत वावरातून चक्कर मारून. हा, चल. पुढे इकडे आहे का? हा. कसं वाटलं मग आमचं गाव? खूप मस्त आहे. हम्म. पण मला एक विचारायचंय, हा, तुम्ही नोकरी का करत नाही? ते कसं आहे ना, नोकरीत मला इंटरेस्ट नाही आणि आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय पाहिजे. त्याने काय होईल, 4 लोकांना रोजगार बी लागेल. आणि तुझं शिक्षण किती झालंय? माझं एम.कॉम झाले. मग आता कसं, तुझं बी शिक्षण भरपूर, मला बी व्यवसायात जरा मदत होईल. व्यवसाय म्हणजे आवडतो ना तुला, का व्यवसायात इंटरेस्ट नाही? आवडतो तसा, पण नोकरीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मग असं असेल तर मला नाही वाटतं आपलं लग्न होईल म्हणून. मग हा बघ, आता लग्न करायचं म्हणलं, आता मला तो व्यवसाय टाकायचा आहे आणि त्या व्यवसायात तुला हातभार लावा लागेल. ठीक आहे, करू शकते ऍडजस्ट. मग चालतंय. चाल. चल, कसं आहे ना, जरा काही गोष्टी. हॅलो, अहो ते शेडचं काम कधी पूर्ण करताय तुम्ही? ते आजच्याच झालं पाहिजे सगळं. ते तुम्हाला काम देऊन ना मला पस्तावा झालाय. अहो इतकं उशीर असतं कधी कुठं? हा, ते काम सगळं व्यवस्थित झाले पाहिजे, बाकी मला माहित नाही. हा हा, बर बर, आजच्या आज. अयो साप, वाचवा, साप चालू, कोणी आहे का? वाचवा. काय झालं मालक? साप चावलंय. अयो साप लय मोठा आहे हो तो. अयो किती मोठा आहे हो. हो, आता काय करू? काहीतरी करा. अहो लय कस तरी होते मला. बाबा, बाबा. मोठे मालक, हा, काय झालं? हलकन साप चावला. साप चावलाय मला. चला दवाखान्यात. दादा, चक्कर येऊ राहिली. अक्षय, कसला आवरून हे मालकाचं पोटीचा बारक्या मालकाला साप चावला. तू पाहिलं? हा, लय मोठा होता बाबा. दवाखान्यात नेलं. हा, दवाखान्यात. पण तुला काय वाजत हे पुरी? तुझ्या पुरीला काय केलंस तू? दवाखान्यात न्यावं लागला. देवाची कृपा, तू वाचलास. खरंच बाबा. दादा, आता बरं वाटतंय ना तुला? आता बरं वाटतंय मला. आणि कृपा काय देवाची नाहीये. मग त्या मुलीने वाचवलं म्हणून मी वाचलोय. तिचं नसतील तिथं, कोणत्या मुलीने? आपल्याकडे जे कामाला आहे ती. तिने वाचवलं तुला? मग तिचं नसती तर माझा जीव गेला असता. अहो मला साप चावलं, मी खाली पडलो. तिने अक्षरशः तोंडाने विष ओढून काढले. अरे आम्ही तर तुलाच फक्त दवाखान्यात नेलं. त्या मुलीचं काय? मग तिला नेलं नाही होय तुम्ही? नाही नाही नेलं. नाही नेलं दवाखान्यात तिला. नाही रे, त्यांनी तिचे वडील होते ना सोबत, त्यांनी नेलं असं तिला दवाखान्यात. तुम्ही फक्त माझाच विचार केला, तिने तिचा जीवाचा विचार नाही केला. माझा जीव वाचवला तुम्ही थोडंफार तरी. एक तर मी नव्हतो सुद्धी. ए ऐक ना दादा, काय पडलं अरे तुला फक्त तिचं आम्ही तुझ्याकडेच लक्ष दिलं. आम्ही तिच्याकडे लक्ष काहीच दिलं नाही. पण तिला बरं वाटतंय का काय? एवढं? तसं एक काम कर
अवघड बाबा झालं एवढं बाबा. मला हेच कळत नाही बरं तुमच्या दोघांचं. नाही मला बरं वाटतंय. ऐका की तुला बरं आहे ना? पुरीला बरं आहे का तुमच्या? अहो, आता तोंडानं विष काढलं म्हणलं तिला त्रास तर होणारच आहे. पण आता आम्ही रोज रानावांतच फिरतो, झाडपाला दिला लेकराला आता बरं अहो, झाड वाटतं. पाल्याचं काय नाग आहे तो. आपण चला जाऊ. काय चाललंय तुमचं? आता आहे ना, आता ठीक आहे. ठीक आहे ना ती, तुम्हाला नसतं तसं आहे ना, समाजसेवा करायची नसते पडलेलीच असते. दवाखान्यात न्यावं लागेल त्या पोरीला. काय झालं बिलं म्हणजे दुसऱ्याच्या एक लेकराचं. मिनिट, ठणठणी दिसती नाही आणि तसे भिकारी ते. काय होय? अरे तिने जीव वाचवलाय माझा. आज नसतो मी या जगात, ती नसती तर तिथं. तिच्यासाठी तुम्हाला आणलं का? मग तुला बोलण्याची आहे का सूत का आहे का पद्धत? व्यवस्थित बोलाव. ते भिकारी नाहीत, आपले कामगार आहेत. कामगार नाही, मला या मुलीशी लग्न करायचंय. काय? हा मला अरे एक अरे मिनिट, ते तुझं लग्न जमावलेलं काय करायचं? ते मला बाकी माहित नाही. का? अहो जिने तिचा स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली, माझा जीव वाचवला. हो ही मला मरेपर्यंत कधीच सोडणार नाही आणि मला साथ देईन. अहो, पण तुमचं ना आमचं कुठं मेळ खातंय का? आम्ही असं रोज भीक मागूनच कष्ट करूनच तेच जगतो. म्हणते लायकी नाही. आवाज बंद कर. तू नको लायकी काढू. तुझी लायकी बघ, एवढं शिकली सवरली, नीट वागायची आहे का तुला पद्धत? अहो बाबा मला बाकी माहित नाही. लग्न करणार ह्याच मुलीशी लग्न करणार. अहो व्यवसायात मला ती साथ देईन. शिक्षण झालंय तिचं, माणूस की तिला. काय करायचं बाबा? पण आता आम्ही असे तुटके फाटके माणसं कसं समाज काय म्हणून तुम्हाला? हा, समाजाचं आम्ही आमचं बघू. बरं एक ऐका. काम करू आपण, मी काय म्हणतो? व्यवस्थित बसून बोलू. तुला मान्य आहे ना? अरे बाप, त्यांचं लग्न जमलंय पहिले. हा ना मला तुमचं लग्न जमलेलं त्या बरं पोरीला तुझी कसं वाटतं? तुझी काय इच्छा आहे आता? मी काय म्हणतो, वाटलंच तर मी त्यांची माफी मागतो. अहो पर लग्न मंडपापर्यंत जाणार लग्न मोडतेत. हे तर फक्त जमून ठेवलंय आपण. तुमची काय आता इच्छा असेल तसं. आम्ही तर चालतंय मग काय नाही बाबा, लावतो लग्न. काय ते लगेच लग्नाची तयारी करू. मग करून लग्न. काय असं आम्ही सगळं करून घेतो, तुम्ही काळजी करू नका. मानसी तू पण जास्त काय बोलत जाऊ नको मध्ये मध्ये. काय चालू होणारी बायको आहे माझी, कामगार नाहीत ते आपले. ठीक आहे. आणि तुम्ही आता काय काम करायचे नाही, तुम्ही आराम करा. चल चला, अजून लेकराची तब्येत बी ठीक नाही, थोडस मग आराम करेल ती. नाही तर तू पण घे, आराम दवाखान्यात नेलं असतं तिला. अजून तुम्ही वा पुढे, मी तिला दवाखान्यात नेऊन येतो. जा, थोडस औषध पाणी घेऊन ये.